हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे गोपालकाला. काल कृष्ण जन्माष्टमी होती, तर आज आहे गोपालकाला. तर आज सगळीकडे दहीहंडी सेलिब्रेशन सुरू आहेत. आमच्या साईडची बिल्डिंगमध्ये पण दहीहंडी सेलिब्रेशन आहे. आम्ही तिकडे चाललो आहे आणि मी रेडी झालेली आहे. दिस इज माय आउटफिट. सो आता आम्ही तिकडे चाललो आहे. बघूया कशी दहीहंडी सेलिब्रेट होते आणि त्यानंतर आम्ही इस्कॉन पण जाणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर गाईज इकडे मी आमच्या बिल्डिंगमध्ये उभी आहे आणि तिकडे समोरची बिल्डिंग आहे, तिकडे दहीहंडी आहे. तर मी 1 मिनटं दाखवते. रिझार दहीहंडी मस्त डेकोरेशन पण केलं आहे. छोट्या मुलांचीच आहे बट छान आहे. चला एक थोडंसं जवळून बघूया आपल्या दहीहंडीला. लेट्स गो इन द बिल्डिंग. आराध्य तिकडे ऑलरेडी गेलेला आहे. त्याचे फ्रेंड्स राहतात तिकडे थोडंसं त्यांना मदत करायला. तो पण त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट करतो आहे. तर मग इट इज मस्ट टू गो देअर. सो लेट्स सी हिम. ते इकडे आराध्य बसला त्याच्या फ्रेंड्ससोबत आणि डेकोरेशन तर सगळं झालं आहे म्हणून ते आता आरामात बसले होते. त्यानंतर त्यांनी सगळ्यांचे ग्रुप फोटो काढले. सगळे छोट्या मुलांचा ग्रुप फोटो काढला एक छान. थोडं जवळ जवळ राहा ना. गायची दहीहंडी फोडायला थोडा वेळ असं वाटतं मला. अँड पाऊस पण सुरू झाला, केस पण ओढलं होतं. तर मग आपण थोडं आता परत घरी जाते. मी थोड्या वेळाने सुरू होईल तर परत येऊ इकडे. ऑलरेडी मला थोडी सर्दी झाली आहे अँड आय डोंट वॉन्ट टू गेट इट मोर. तर मग घरी जाते मी थोडा वेळ. तिकडे अजून थोडा वेळच लागणार आय थिंक. तोपर्यंत घरीच थोडंसं काहीतरी काम करूया. तर गाईज आय एम गोईंग डाऊन. त्यांची दहीहंडी फोडण्यासाठी सुरू झालेली आहे. लेट्स गो देअर. इथे आपल्या दहीहंडी झालेली आहे. तर आता आम्ही चाललो इस्कॉन टेम्पल विथ माय फ्रेंड. सो लेट्स गो. तर गाईज आम्ही इस्कॉन पोहोचताच आम्हाला असं छान गंध लावण्यात आला. मंदिरात तर खूप गर्दी होती. बघू आता किती टाईम लागतो. पण दर्शन तर आमचे खूप पटापट झाले. लाईन खूप पटापटा पुढे सरकत होते. इथलं वातावरण खूप पीसफुल होतं आणि खूप छान वाटत होतं. राधाकृष्णांना बघायसाठी सगळेच खूप एक्सायटेड होते आणि हिअर दे आर. तर गाईज यानंतर आम्ही गेलो गणपती बघायला आणि गणपतीच्या मूर्ती तर इतक्या मस्त होत्या. मला तर सगळ्या मूर्ती खूप जास्त आवडत होत्या आणि एकदम क्यूट आणि एकदम ब्युटिफुल अशा मूर्ती होत्या. त्यांच्यावरचं डेकोरेशन आणि कामगिरी तर खूप भारी केलेली होती. तर गाईज असा होता जन्माष्टमी ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा अँड प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब. ओके बाय.